जय शिवराय मित्रांनो, मी द्रोण खडके आज तुम्हाला घेऊन जात आहे रायगड फोर्ट. तुम्ही बघू शकता आता इथे फोर्ट आहे, इथे जायचं आहे. इथे सगळीकडे फॉग पसरला आहे म्हणून काय दिसला नाही. आता व्हिडिओ स्टार्ट करतो म्हणून तुम्ही बघा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या पुण्यभूमीवरती प्रथम तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत आहे. माझी मी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश बबन झोरे. किल्ले रायगडावरती झाले 12 वर्षापासून मी इथे गाईड काम करतोय. याच्या अगोदर हा रायगड तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल, प्रत्यक्षात आज रायगड पाहणार आहात. तर अतिमहत्वाचे रायगडावरती अतिमहत्वाचे ठिकाणं आज प्रत्यक्ष दाखवणार आहे. येणाऱ्या शिवभक्तांनी रायगडाची वर्षातून एकदा तरी वारी केली पाहिजे. आल्यानंतर इथे कपाली माती लावली पाहिजे. हा पिकनिक पॉइंट नाही, तीर्थस्थान मराठ्यांची राजधानी आहे. अति महत्वाच्या जाग्यावरती तुम्ही उभे आहात. तर आज आपण रायगडाच्या पायथ्याला उभे आहोत. इथून रायगडावरती 1900 पायऱ्या पायी चढून रायगडाची वारी तुम्ही करणार आहात. आज रायगडाच्या माथ्यावरती प्रत्यक्षात जाणार आहोत. जर का आपण रायगडाला खालून पाहिलं तर एक डोंगर पाहायला मिळतो. मग स्वराज्यामध्ये हा रायगड आला तरी कसा, असं येणाऱ्या शिवभक्तांना प्रश्न पडतो. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. हा राजगड किल्ला पुण्यामध्ये येतो. वेल्हा तालुक्यामध्ये महाराजांची पहिली राजधानी येते. स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. रायगडाचं प्रथम मूळ नाव होतं रायरी. याला 14 नाव होती. रायरी, जंबुदी, इस्लामगड, बदेना, रासीवटा, पूर्वेकड, जिब्राल्टर असे रायगडाची नाव होती. रायगडाचं मूळ नाव होतं रायरी. आणि हा रायरीचा डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. आता जावळीच्या चंद्रराव मोरेंचा ऐकून वाचून इतिहास तुम्हाला माहिती असेल. तुम्ही प्रतापगड किल्ला पाहिला का? प्रतापगडाचं आणि रायगडाचं मधलं अंतर आहे 75 किलोमीटर. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला खालच्या व्यापलेल्या भूभागाला जावळीचं खोरं असं म्हटलं जातं. सजांसाची जावली प्रांताचा कुणाला अंदाज घेता येत नव्हता. आपल्या डोक्यातली ऊर सारखं आपण आसवणीच्या केसामध्ये सोडली तर सापडेल, पण या जावली प्रांतामध्ये मोकाट बलाडा देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही. आजही सूर्याचं किरण जमिनीवरती पडत नाही. आजही घनदाट जंगल आहे. सजांसाची जावली प्रांताचा कुणाला अंदाज घेता येत नव्हता, पण प्रतापगडाच्या पायथ्याला हे जावळीचे चंद्रराव मोरे राहत होते. आपला मराठा होता, पण त्या आदिलशाहीची तो गुलामगिरी करत. त्यांचा सरदार होता. आदिलशाहीच्या दरबारामध्ये चाकरी करत होता. पण त्यांच्या कोकणामध्ये त्यावेळेस जावळीच्या चंद्रराव मोरेंची सत्ता होती. त्यांचं साम्राज्य होतं. त्यांच्या ताब्यामध्ये असणारा रायरीचा डोंगर हा 15 मे 1656 ला जावळीच्या चंद्रराव मोरेंकडनं महाराजाने घेतला आणि जावळीच्या मोऱ्यांना पत्र पाठवलं. आज आपण त्याला पत्र म्हणतो. पूर्वी लोक खलिदा म्हणायचे. जावळीच्या मोऱ्यांना खलिदा पाठवला. मोरे, तुम्ही आमचे मराठी आहात. आपण दोघे मराठी सरदार आहोत. आपण दोघे एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य उभं करू. पण या मोऱ्यांना फार गर्व होता. मोरे गर्विष्ठ होते. जावळीच्या मोऱ्यांनी महाराजांना उलट पत्र पाठवलं. तुम्ही कधी झालात राजे? तुम्ही कधी झालात राजे? तुम्ही स्वतःला समजून घेणारे राजे कोण? येताना तुम्ही रुमालाने हात बांधून या. आमची चाकरी करा, असे जावळीच्या मोऱ्यांनी महाराजांना विद्याचं चॅलेंज दिलं. म्हणजे या जावळी तर जाल गवळी, म्हणजे उद्या यायचं असेल तर आज या. तुमच्यासाठी जावळी मधला दारू, गोळा आणि तोफेचे मारे सज्ज आहे. आम्ही तुमच्या सोबत लढायला तयार आहोत, असं जावळीच्या मोऱ्याने महाराजांना विद्याचं चॅलेंज दिलं. तो खलिदा राजगडावरती जातो. त्यावेळेस राजाने तो खलिदा पाहिला. खलिदा पाहून महाराजांना क्रोध आला. आपल्या राजांना मोऱ्यांसोबत लढावं लागलं, युद्ध खेळावं लागलं. प्रतापगडाच्या पायथ्याला काही लढाई झाल्या. त्या लढाईमध्ये त्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावली प्रांतामध्ये वध झाला. आता मोऱ्यांना वाटलं जावली प्रांतामध्ये आज माझ्या इथे भावाचं वध होतोय, आता माझंही वध होईल, म्हणजे कोकणामधलं आपलं साम्राज्य संपेल. जावली प्रांतातून जावळीच्या मोऱ्याने पलवाटा काढून या रायरीवरती जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा इथे वाडा होता. या रायरीवरती जावळीचे मोरे महाराजांना शरण आले आणि प्रथम राजांनी या रायरीला पाहिलं आणि या रायरीने आपल्या राजाला पाहिलं. रायरी पाहताच राजांच्या तोंडून उद्गार वाक्य बाहेर निघाले. ते सभासदांनी बकरीमध्ये लिहिले.
राजे पंतानं म्हटलं की पंत रायरी रायरी जी म्हणून ती हिचका रायरी पंत राजा खासा जाऊन गड पाहता बहुदा चकोट चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गावहा दीडगाव उंच प्रशन्यकाली या कड्यावरती कधी गवत उगवत नाही हुंडा तासिब एकच आहे दौलताबाद पृथ्वीवरती चकोट खरा पण तो उंचीने तोडका त्या दौलताबादच्या दसिगुणी उंच कायसे देखुनी राजे म्हणाले तख्तास जागा खरा हजगड करावा तख्त म्हणजे राजधानी आणि त्या राजधानीच्या दृष्टिकोनातून निवडलेला रायरीचा डोंगर हा 15 मे 1656 ला जावळीच्या मोरांकडनं घेतला 70 पर्यंत या रायरीची बांधकामं चालू होती पण ज्यावेळेस रायरीची बांधकामं पूर्ण झाली त्यावेळेस रायरीचं नामकरण केलं रायगड. तर आज रायगडाच्या समोरच्या बाजूला तुम्ही उभे आहात ही रायगडाची समोरची बाजू आहे. जी लोक अवघ्या 4 मिनिटात रोपवेने प्रवास करतात ती रायगडाची पाठीमागची बाजू आहे. ही रायगडाची पश्चिम बाजू आहे. ही रायगडाची उत्तर आहे. म्हणजे रायगडाला वरून 4 टोक आहेत. रायगड पाहायचं म्हटलं तर 2 दिवस लागतात. रायगड पूर्ण पाहायचं म्हटलं तर 2 दिवस देखील पुरत नाहीत एवढा मोठा रायगड आहे. रायगडावरती 2 दिवसामध्ये पाहण्यासाठी काय मिळतं दगडाच्या बांधलेल्या 350 इमारती मोठे 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या हे पाण्यासाठी 2 दिवसही पुरत नाहीत एवढा मोठा रायगड आहे. रायगडाला प्रदक्षिणे मारता येते. रायगड किल्ला एकमेव डोंगर स्वतंत्र आहे की गड अजिंक्य म्हणजे रायगडाला 4 दिशाने तासीव डोंगर आहे. आजूबाजूने सह्याद्रीच्या पर्वताने वेढले पण सह्याद्री मधला कुठला डोंगर रायगडाला कनेक्ट नसल्यामुळे महाराजाने या रायरीची निवड केली. म्हणजे रायगडावरती जाण्यासाठी महादरवाज्यातून एकच मार्ग आहे. रायगडाला 4 टोक आहे. रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक आहे. रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज जी आई आपल्या बाळासाठी उतरली तो हिरकणीचा बुरुज रायगडाच्या पश्चिमेला. रायगडाच्या दक्षिणेला कालकाई देवीचं मंदिर आहे आणि रायगडाच्या पूर्वेला ही रायगडाची पूर्व दिशा आहे. रायगडाच्या पूर्वेला भवानी आईचं मंदिर आहे. व 4 टोकांमध्ये रायगडाचं वरचं पठार 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे. 100 एकरामध्ये किल्ले रायगडाची बांधकामं मधलं पायी जाण्याचं अंतर 3.5 किलोमीटरचं आहे. आज 3.5 किलोमीटर पायी तुम्ही चालत जाणार आहात. रायगडाची समुद्र सपाटीपासून याची उंची हाईट आहे 2851 फूट. रायगड उंचावर जिथे आपण गाडी पार्किंग केले तिथून रायगडाची उंची 1375 फूट आहे. ही रायगडाची समोरची बाजू आहे. जी लोक अवघ्या 4 मिनिटात रोपवेने प्रवास करतात ती रायगडाची पाठीमागची बाजू आहे. तर आता आपण शिवकाच्या रस्त्याने जायचं. ज्या मार्गाने आपले राजे रायगडावरती जातो त्या मार्गाने आपण जाणार आहोत नाणी दरवाज्यात. उतरताना चालेल. इकडनं आता जाताना आपण जर का वातावरण धुकं क्लिअर झालं तर हिरकणीचा बुरुज जी आई लहान बाळासाठी कशी उतरली खाली त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर भारत माता की जय. रायगडाच्या 700 पायऱ्या पायी जी आई आपल्या बाळासाठी आणि आईचं लेकरावरती किती प्रेम असलं पाहिजे. ती हिरकणी त्या डोंगराच्या माथ्यावर काही जणांना पायऱ्या लहान बाळासाठी तो दिवस होता कोल्हागिरी व्यवसाय हा दूध विकण्यासाठी नेहमी रायगडावरती जातो. पण कोजागिरी पोहण्यापेक्षा रायगडावरती दुधाची मागणी जास्त असते. आता 10-12 गवळणी गावामधून एकत्र दूध जाऊन काही गवळ्याने दूध विकलं. सोयराबाईंनी रायगडावरची दुधाची मागणी जास्त केली होती आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये कार्यक्रम साजरे केले. आता कार्यक्रम पाहण्यास मग्न झाले. सूर्य मावळला. रायगडाचा मुख्य गेट तो महादरवाजा बंद होता. आता नुकता गेट बंद झाला होता. गेटचे शिपाई होते सांगोशी काढले आणि सूर्याची पिसाळ हे महादरवाजाचे शिपाई होते. दरवाजा नुकता बंद झाला होता
त्या 2 शिपायांना ती विनंती करते, बाबा रे, अरे 2 महिन्याचं लहान बाळ माझं घरी आहे, माझ्या लहानशा बाळाला दूध पाजायला कोण नाही, मला तुम्ही सोडा. आता ते म्हणाले, एकदा का दरवाजा बंद झाला की आम्ही छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेशिवाय दरवाजा खोलणार नाही. आजची रात्र रायगडावरती राहा. वापस हिराला महादरवाजातून रायगडावरती नेण्यात आलं. राहण्यासाठी जागा दिली, पण तिथे आई नव्हती. बाळासाठी माय बघणं होते. बाळासाठी, कारण का तिच्या नजरेसमोर तिचं लहान बाळ दिसत असत. तिचे पत्नी आग्राच्या मोहीमूर्ती होते, पण हिराने लहान बाळ शेजारच्या घरी देऊन आली होती. जशी रात्र होते, बाळासाठी ते गवळण मग्न होते. रात्रीच्या वेळेस रायगडाचं 1200 एकरचं पठार रात्रीच्या वेळेस पूर्ण गडाला वेढा मारते आणि शेवट रायगडाच्या या पश्चिम दिशेला येऊन या डोंगराच्या माथ्यावरती दुधाचा अंडा ठेवून रात्रीच्या वेळेस डोंगराच्या दगडांना धरत धरत लेकरासाठी ती हिरा खाली उतरताना मात्र ती हिरा हिरकणी. आई रक्ताने भांबळली होती. आईच्या अंगावरचं वस्त्र फाटलं होतं. रात्रीची वेळ होती, अंधार फार होता. रात्रीच्या वेळेस हा डोंगर खाली उतरून जाताना मात्र गावामध्ये जात असताना त्या दिवशी गावातली बातमी काय पसरली नव्हती. काही लोकांना वाटलं की हिरा रायगडावरती आहे. दुसऱ्या दिवशी गड किल्ल्यावरती गावातून बातमी पसरली. त्यावेळेस गड किल्ल्यावरची लोक गावातली खड्या पाण्यात येतात. दुसऱ्या दिवशी 2 मावळे हिराच्या घरी जातात. माईचं केमराड उभं होतं. आपलं 2 महिन्याचं लहान बाळ घेऊन मांडीवरती कुशीमध्ये घेऊन त्या बाळाला दूध पाजत होती. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तिच्या मावळे घरी जाताना मात्र ती गवळण बेचैन झाली. पण त्याच्या अगोदर रायगडावरती नेण्या अगोदर हिराला शिक्षा घोषित केली होती. रायगडावरती मी उतरून आले, पण मला शिक्षा होईल की काय. हे 2 मावळे तिच्या घरी जाताना ते मावळे तिला सांगतात की रायगडावरती राजाने ताबडतोब तुला गडावरती बोलवले. माईला पालखीच्या रवानेने लहान बाळाने तिला राजांच्या दरबारामध्ये हजर केलं. त्या दिवशी दरबार भरला होता पूर्ण. खेड्या पाड्यातली गावातली लोक येऊन रायगडावरती जाताना दरबार गच्चपणे भरला होता. आता हिराला शिक्षा होती की काय बघण्यासाठी दरबार गच्चपणे भरला. आणि त्या भरलेल्या राजसभेमध्ये हिराला हजर केल्यानंतर महाराजांनी हिराला विचारलं की हिरा, जिथून उतरलेस तिथून मला आता उतरून दाखवशील का. पण ती आई म्हणते, राजा, आता माझ्या नजरेसमोर मला खाली मोकळी दरी दिसते. त्या दिवशी माझ्या नजरेसमोर माझं लहानसं बाळ दिसलं. आता हे शब्द ऐकताच महाराजांचं अंतःकरण भरून आलं. भरलेल्या राजसभेमध्ये भरलेल्या लोकांनी राजे म्हटले, हिरोजी ना की हिरोजी, अहो तुमच्या हातामध्ये साडी चोळी घ्या आणि या माईची ओटी भरा. अहो ज्या मातेने तुमचं बांधकाम तोडलं ती हिरा नव्हे, ती हिरकणी आहे. हिरोजी, या रायगडावरनं एक स्त्री खाली उतरून जाते. रायगडावरती तासा तटबंदी घाला आणि त्या पुजारामध्ये हिरकणीचा बुरुज. डोंगर तासला गेला, तटबंदी घातली आणि त्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. आणि त्या बुरुजावरती हनुमंतांची स्थापना करण्यात आली आणि या प्रकारे आपली जीवाची न प्रभा करता कुठल्याही प्रकारची स्त्री राजाच्या दरबारामध्ये नाचवली नाही. कुठल्याही स्त्रीचा राजाने अपमान केला नाही. या दरबारामध्ये दरबार आज आपण पाहणार आहोत. बघा, माझ्या प्रत्येक ग्रुपला आवडीने सांगतो हिरकणीची कविता की रायगडावर राजधानी होती शिवा छत्रपतींची. रायगडावर राजधानी होती शिवा छत्रपतींची. कथा सांगतो अजून ऐका, तेथील त्या हिरकणी बुरुजाची. पोचले होते गाव तलासी वालुश्रिया नावाचे. राहत होतो गरीब कुटुंब, गरीब गवळ्या धनगरचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. सोबत होती हिरा नावत्या तडपदार घर वालीचे. सांज सकाळी हिरा येत असे या रायगडाचं दूध घेऊन. चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावर. एके दिवशी
दूध घालता रसभर विषावं नाही आलं ध्यान कधी ही सांज भेल तलू न गेली सूर्य देवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे मनात झाले हिरा म्हणाले घरी बाळ माझे ताण आता हात सोडून करी विनवणी गडकरी म्हणे जाऊ द्या खाली गडकरी म्हणे नाही द्या हा शिवरायांच्या आम्हाला बाळाची ती अट बसाली आई माऊली वेळी गडा उठून धावत जाऊन बाळाला ती घे बाळाला ती घे खुशी आतुळनीय धाडस पाहून महाराज समृद्ध झाले अहो साडी असते प्रेमाला संगीत केले कडिया उरी तो गुरुच बांधिला साक्षाच्या प्रेमाची लहान बाळासाठी रात्रीच्या वेळेस अंधार फार होता रात्र होती रात्रीच्या वेळेस बाळासाठी कारण का त्या दिवशी तिच्या नजरेसमोर लहान बाळ दिसत होतं बाळासाठी मात्र आई मग्न झाली होती बघा आईचं लेकरावरती किती प्रेम असलं पाहिजे त्या मातेने राजांच्या राज सदरेमध्ये सर्वांसमोर त्या दिवशी जाऊन दिलं आणि मग त्या आईची पालखी काढली पालखीचा रवानाने रायगडावरती तिची मिरवणूक काढून त्या पालखीच्या रवानाने हिराला वाजत गाजत सन्मानात हिराला तिच्या घरी सोडण्यात आलं या प्रकारे ती गवलन आपल्या जीवाचा न प्रवाह करता हा डोंगर रात्रीच्या वेळेस खाली उतरली नजरेसमोर आला आकाशच्या गवळणी काय म्हटलं असतं की पती फोन करून सांगितलं असतं की पती फ्रीज मध्ये दूध आहे लहान बाळाला पाजा मी पहाटे सकाळी येतो पण बघा आईचा लेकरावरती खरोखर किती प्रेम असलं पाहिजे रायगडाची समोरची बाजू आहे ह्याचं गाव दिसतंय का हे रायगडाचं खूप रायगडवाडी पहिला राजांच्या काळावरती जो सुरेख चालला होता तो सुद्धा रायगडवाडी आता समोर बघा डोंगर दिसतायत या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत सह्याद्री रायगडाला चारी दिशेने वेढले पण सह्याद्री मधला डोंगर रायगडाला कनेक्ट नसल्यामुळे म्हणजे कुठे टच नाही स्वतंत्र डोंगर आहे बघा जशी गुलाबाची कली कशी मध्ये उमगते तसा रायगड एका खडकापासून उमगलेला आहे कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग याला कनेक्ट नसल्यामुळे महाराजाने या रायरीची निवड केली आता जाताना आपल्याला रायगडाचा मुख्य गेट महादरवाजा पाहायला भेटेल तिथे जाऊन आपण त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत तिथे खाली एक दरवाजा आहे नाणी दरवाजा झाडीमधून येताना दरवाजा पाहायला मिळतो नाणी दरवाजाच्या आतमध्ये हनुमंतांची स्थापना आहे पण दरवाजाला नाणी दरवाजाचं का नाव दिलं आता आपण आलात ना हे चित्त दरवाजातून आलात हा नाणी दरवाजा आहे आता नाणी दरवाजाच्या आतमध्ये तिथे हनुमंतांची स्थापना आहे पूर्वीचा राजांचा घोडी पायदल म्हणजे राजे या मार्गाने रायगडावरती जात होते घोडी पायदल रस्ता नाणी दरवाजा एखादा मावळ्यांकडं काही लोकांकडे जर का राजमुद्रा असतील राजांच्या तांबे पितळेचे कॉइन्स असतील तर त्याला तिथून रायगडावरती पाठवलं जात होतं म्हणून इतिहासकारांनी त्याचं नाव दिलं नाणी दरवाजा तर आता इथून जाताना आपण महादरवाजाची सविस्तर माहिती घेणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय हर हर महादेव महादरवाजाच्या आतमध्ये आलो महादरवाजा रायगडाचा मुख्य गेट महादरवाजा एका सूर्य मावळला बांधली गडावरती एक मोठा गेट आहे किल्ल्याच्या मध्यभागाला सेंटरला बांधली किल्ल्याचं मेन गेट नगर आता एका सूर्य मावळला की नगरठाण्यावरती नगारे चौकडे वाजले की आवाजाने रायगडाचा मुख्य गेट महादरवाजा बंद केला जातो 5 वर्षापूर्वी आणून बसवलेल्या जाती पूर्वीचा गेट होता तो इंग्रजांनी नष्ट केला आता 5 वर्षापूर्वी आणून बसवलेल्या आतमध्ये गेट आता खरं तर महादरवाजाच्या आतमध्ये आपण आलो मग या महादरवाजाला येत असताना त्याला कोळसा घालावा लागतो म्हणजे खालून येताना इथे दरवाजा आहे की नाही याचा अंदाज लगेच घेता येत नाही म्हणजे
दरवाजे खालून येत असताना, या दरवाजाच्या खालून येत असताना आपण दोन बुरुज पाहतो आणि त्याच्या बाजूने तटबंदी केली की रायगडाची संरक्षण भिंत आहे. मग एकदा का हा महादरवाजा बंद झाला, एकदा का महादरवाजा बंद झाला की रायगडावरनं गडाखाली जाण्याची हिंमत होईल. फक्त पाण्याची धार आणि रायगडावरती चढून येण्याची हिंमत होईल ही हवा. असा रायगड अभेद आहे, किल्ला अजिंक्य आहे. म्हणजे रायगडाला 4 दिवसाने मोकळे दरे आहे. रायगडावरती जाण्यासाठी एकच मार्ग आहे. ज्यावेळेस हा रायगडाचा मुख्य गेट महादरवाजा बंद झाला त्यावेळेस ती हिरा आपल्या जीवाची न पर्वा करता तो डोंगर खाली उतरले. येताना तो हिरकणी बुरुज मी तुम्हाला दाखवला. महादरवाजाच्या आतमध्ये येताना बाहेरच्या बाजूला खालून येताना 2 बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजांची नावं आहेत अजय आणि विजय. अजय विजय बुरुजांना क्रॉस करून आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये दरवाजा पाहायला मिळतो. मग ह्या महादरवाजाचा आकार असा गोमुखीसारखा का दिला? जर का मोगल इंग्रज दरवाजापर्यंत आले तर सदांसाठी या दरवाजाचा अंदाज घेता नाही आला पाहिजे. जर का तोफेची आक्रमणं केली तर समोरच्या बुरुजांवरती पडली पाहिजेत आणि दरवाजा आतून शाबीत सुरक्षित राहिला पाहिजे. म्हणून हिरोजीने आकार गोमुखीसारखा दिला. दरवाजाच्या वरनं मध्ये बघा अजून कट्टा दिसतोय का? त्याच्यातून मध्ये बघा छोटे गॅप दिसतात का तुम्हाला? दरवाजाच्या वरून छोटे बघा गॅप दिसतात का तुम्हाला? याच्यातून तांब्याची पाईपलाईन होती. जर का मोगल इंग्रज दरवाजावरती आले, दरवाजावरती त्यांनी जर का हल्ले केले तर तिथून तांब्याच्या पाईपातून उकलीचं तेलाचा प्रेशर करून उकलीचं तेल सोडायचे. खणाचे बंदुकीचे मारे केले जात होते. आता भुईकोट किल्ले राजाने का घेतले नाही? कारण का तिथे लढणं म्हणजे त्यावेळेस आपल्याकडे सैन्य खूप कमी होतं. मग राजाने असे सह्याद्रीमध्ये असे डोंगर भाग गड किल्ले का निवडले? त्याचं कारण होतं. आता त्यावेळेस आपल्याकडे सैन्य खूप कमी होतं. भुईकोट किल्ल्यांमधनं लढणं शक्य होत नव्हतं. जर का असे डोंगर निवडले तर सैन्याला येताना शत्रू जर का रायगडावरती म्हणजे गड किल्ल्यांवरती येत असताना त्याला दगडांनी ठेसून मारता यावं, हे आपल्या राजांचा गमिनं का होता. म्हणून राजाने असे गडकोट निवडले. तर आता इथून जाताना आपण रायगडावरती 20 मिनिटं लागणार आहे. 20 मिनिटामध्ये जाणार आहोत आपण. पण रायगडावरती येताना येणाऱ्या शिवभक्तांना पहिला प्रश्न पडतो, आपण महादरवाजाची पाहणी करत असताना बांधकामाला लागणारा दगड, बुरुजांना रायगडावरती 350 इमारती बांधल्या. मग 350 इमारतीला लागणारा एवढा भला मोठा दगड निर्माण करून केला असेल. आता एवढा मोठा दगड त्यावेळी गडाखालून रायगडावरती आणणं शक्य नव्हतं. हिरोजीने काय केलं? रायगडाच्या काळ्या कातळामध्ये मोठे 11 खड्डे मारले. म्हणजे रायगडावरती 11 तलाव आहे, म्हणजे मोठे 11 खड्डे मारले. त्याच्या उतरत्या भागावरती आडवी दगडाची भिंत बांधली. तिथे पाण्याचा साठा केला. त्याचा दगड निघाला, तो बांधकामासाठी वापरला. म्हणजे अशा 85 पाण्याची हौद आहे, 85 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 11 तलावामधला दगड काढला आणि बांधकामासाठी वापरला. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगडी झाला. म्हणजे एका दगडामध्ये 2 कामं केली. पिण्यासाठी पाणी झालं. मग राजांच्या काळामध्ये रायगडावरती 3500 लोक राहतात. स्वराज्याचा कारभार रायगडावरून चालला जात होता. आपल्या राजांचं राज्य महाराष्ट्रात नव्हतं तर कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत होतं, जिंजीपर्यंत. तर इथून आपण जाणार आहोत. हत्ती तलाव पाहायला भेटणार आहे, त्याची माहिती घेऊन पुढे मागे झालं तर हत्ती तलावाच्या इथे थांबा. तिथे आपण माहिती घेऊन बाल्ले किल्ल्यामध्ये जाणार. तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आज तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात आणि राजस्थानचे गड किल्ले जर का पाहिले, शाबीत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राजाने 365 किल्ले जिंकले. आपल्या महाराष्ट्रामधले आपल्या राजाने 365 किल्ले जिंकले. मग आपले गड किल्ले पाहताना आपण काय पाहतो? ढासळलेले बुरुज, तटबंद्या, भिंतींनी जाळणं.
मग राजस्थानचे गड किल्ले शाबीत आहेत, मग आपल्या गड किल्ल्यांची अवस्था अशी का? आपल्या मराठ्यांचं दुर्दैव. राजस्थानचे राजपूत राजे त्या मोगलांसमोर आणि त्या इंग्रजांसमोर शरण गेले होते. आपले राजा कोणासमोर झुकले नव्हते, शेवटपर्यंत लढत राहिले, झुंजत राहिले. म्हणून त्या इंग्रजांनी सगळे गडकिल्ले गडाच्या पाठीमागून ढासळले. म्हणूनच म्हटलं जातं की रात्रीच्या अंधाराला घाबरत नाही. अव त्या रात्रीच्या अंधाराला घाबरत नाही, त्याला उजेडाची साथ आहे, त्याला उजेडाची साथ आहे. मोडेल पण वाचणार नाही. मराठ्यांची साथ पुढे आणि इंग्रजांपुढे शरण गेले नव्हते, शेवटपर्यंत लढत राहिले, वाघासारखे झुंजत राहिले. जगायचं कसं, जगायचं कसं हे शिवबांकडनं शिकावं आणि मरायचं कसं हे शंभू राजांकडनं शिकावं. की आऊ साहेब, अहो आऊ साहेब, तुम्ही जर का जन्माला आले नसतात तर दिसली नसती आज आपल्या अंगणामध्ये तुलस. आणि छत्रपती शिवाजीराजे, अहो तुम्ही जर का जन्माला आले नसतात तर दिसले नसते आज आपल्या मंदिरावरचे कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 महाराज माता की जय. इतिहासाची मत आहे या गोष्टीचा उपयोग कधी झाला नाही, कारण पहिले छत्र येणं शक्यच नव्हतं. परंतु ज्यावेळेस रायगडावरती राजाराम महाराज, तारा राणी रायगडावरती असताना या तोफेचा उपयोग त्यावेळेस झाला होता. परंतु दरवाजा त्यावेळेस इथे फितूर कोण झाले तर आपलेच काही मराठे फितूर झाले. हा जो दरवाजा उघडला आणि शंभूराजे पन्हाळ्यावरनं येत असताना शंभूराजांना दरवाजा बंद केला होता, हा महादरवाजा. त्याच्या अगोदर काही लोक इथे फितूर झाले. हा दरवाजा उघडण्यात आला ज्यावेळेस मुघल रायगडावरती आले. काही त्याने नासधूस केली इथं रायगडावरती. बरंचसं ज्यावेळेस हा किल्ला उद्ध्वस्त झाला त्यावेळेस बरंचसं काही वस्तू होत्या, परंतु काही इतिहासकारांची मतं आहेत की इथून काही वस्तू होत्या त्या त्यांनी नेल्या. बऱ्याचशा काही डिझाईनमध्ये दगडामध्ये बांधकाम होतं, त्याची पण नासधूस केली. देखील आज रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर आहे, आपण तिथे जाणार आहोत. पण त्या मंदिराच्या समोर एक नंदी आहे, त्या नंदीची शिंग त्यांनीच तोडफोड केलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी, काही आपल्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी इथे प्राण गमावले. काही लोक इमारतीमधनं काढली गेली, कारण का इथून रायगडावरनं जाणं त्यांना शक्य नव्हतं. रायगड त्यांना इथून खाली जात नव्हते. परंतु त्यावेळेस काही लोक इमारतीमधनं काढली गेली. ते रायगडावरती रक्ताचे पाठ वाहिलेले. तर अति महत्त्वाच्या जागेवरती आपण आलो. आणि एक महत्त्वाची आता दादाने येताना तुम्हाला सूचना दिली की, आणि माझी तुम्हाला सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा कचरा, चॉकलेट असेल, बिस्लरी असेल, अति महत्त्वाच्या जागेवरती आपण चाललेलो आहोत आणि तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा चुकून खाली न टाकता आपापल्या पर्समध्ये ठेवा. आणि आज एवढा मोठा ग्रुप रायगडावरती तुम्ही आलात, तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आज प्रत्येक ठिकाणी जाऊन माहिती घेणार आहात आणि असेच रायगडावरती रायगडाची वारी तुम्ही करत राहा. आपले गडकिल्ले आपण याचं जतन केलं नाही तर कोण करणार? जर चुकून दुसरा टाकताना भेटला कचरा, त्याला सांगायचं बाबा असं नको करू, हे आपलं सांगण्याचं काम आहे. आणि असं आपण अति महत्त्वाच्या ठिकाणी आता बांधे किल्ल्यामध्ये जात असताना तिथे सर्वांना आपण शांत राहणार आहोत. आता समाधीच्या इथे गेल्यानंतर ते बी आपण शांत बांधायचे. आपल्या राजाचा तो शिवराज्याभिषेक सोहळा या रायगडा संपन्न झाला आणि शेवटचं प्राणी ते सोडलं. शेवटचं 10 वर्ष वास्तव्य राजांचं रायगडावरती होतं. शेवटचे 10 वर्ष वास्तव्य राजांचं रायगडावरती होतं आणि शेवटचं प्राण राजाने रायगडावरतीच गमावलं. वयाचे 50 वर्ष आयुष्य महाराजांना लाभलं. वयाच्या 50 वर्षामध्ये आज आपलं 20 वर्ष बालपणात निघून जातं. पुढचे 30 वर्ष राहिलेली आपण स्वतःचं घर आपल्याला व्यवस्थित उभं करता येत नाही. त्यावेळेस आपल्या राजांनी
18 पकड जाते एकत्र करून राजा सतत गडकोट मोहिमेवरती असायचे. ज्यावेळेस राजाने या रायरीच्या डोंगराला ताब्यामध्ये घेतलं त्यावेळेस रायरीची बांधकामं हाती दिली हिरोजींच्या. आताच्या ठेकेदारांनी आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी कामं थांबवली असते. त्यावेळेस त्या हिरोजींना राजाने त्या बांधकामासाठी दिलेला पैसा दिलेल्या मोहरा कमी पडल्या होत्या. पैसा अडका कमी पडला होता. रायगडावरती हजारो गवंडी ते कामाला होते, हजारो माणसं कामाला होती. त्या लोकांना इथे रोजगार द्यायचा होता. ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. आपलं कुटुंब घेऊन हिरोजी रायगडावरती आले. एक साधी त्याने इथे झोपडी बांधली. 14 वर्षामध्ये किल्ले रायगडाची बांधकामं पूर्ण करायची होती. आता शिवराज्याभिषेक सोहळ्याची तारीख जवळ आली होती आणि रायगडाची 14 वर्षामध्ये बांधकामं पूर्ण करायची होती. रायगडावरती बांधकामं चालू होती. राजांच्या गडकोट मोहीम चालू होत्या. पण राजाने बांधकामासाठी दिलेला पैसा दिलेल्या मोहरा त्यावेळेस कमी पडल्या. मग हिरोजीने काय केलं तर आपल्या मागचा न विचार करता त्याने स्वतःचा जमीन घरदार प्रॉपर्टी म्हणजे स्वतःचा वाडा जमीन जागा विकून पत्नीच्या अंगावरचे दागिने विकले. स्वतःची प्रॉपर्टी त्याने विकून 14 वर्षामध्ये किल्ले रायगडाची बांधकामं पूर्ण केली आणि 14 वर्षामध्ये किल्ले रायगडाची बांधकामं पूर्ण झाली. त्यावेळेस राजाने तो बाल्ले किल्ल्याचा भाग पाहताना म्हणजे रायगडावरती बांधकामाची पाहणी करत असताना राजांचं अंतःकरण भरून आलं. राजाने रायगडावरती एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही मावळ्यांना सरदारांना बक्षीस वाटप करायचं होतं, जहागीर पाटीलगारी. पण दरबारामध्ये सभा घेताना राजाने काही मावळ्या सरदारांना विचारलं. तसंच त्या हिरोजीला विचारलं की हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. आज एवढा मोठा तुम्ही रायगड उभारलात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. सोनं नाणं हिरे माणके मोती जहागीरदारी मागा, पाटीलगारी मागा, 10 गावाच्या वतनदारी मागा. तुम्हाला जे हवंय ते मागा. आम्ही सकुशीने तुम्हाला आज द्यायला तयार आहोत हिरोजी. हिरोजी म्हटले राजा नको मला तुमची जहागिरी, नको मला तुमची पाटीलगारी, नको मला 10 गावाच्या वतनदारी. राजा या काय बक्षीसच्या अपेक्षेने एका बक्षिसाच्या अपेक्षेने मी किल्ले रायगडाची बांधकामं केली नाहीत. स्वराज्य उभं राहावं, स्वराज्य एकत्र यावं याच्यासाठी मी किल्ले रायगडाचं बांधकाम केलंय. आता हे शब्द ऐकताच महाराजांचं अंतःकरण भरून आलं. राजे म्हटलं की तुम्हाला बक्षीस हिरोजी मागावंच लागेल. तो छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्या सोहळ्याची तारीख होती 6 जून 1674 ला. छत्रपती शिवाजी राजांचा तो शिवराज्याभिषेक सोहळा या रायगडावरती संपन्न होताना या राज सदरेवरनं राजे हत्तीच्या अंबारीवरती राजमार्गातून ज्यावेळेस राजांची शिवराज्याभिषेकाची जगदीश्वराच्या मंदिरामध्ये मिरवणूक जाते ना, त्यावेळेस त्या मंदिरासमोर मंदिराच्या गेटच्या समोर होते हिरोजी उभे. हिरोजी म्हटले राजा आज माझं बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे. आता माझं मला बक्षीस द्या. मगच तुम्ही मंदिरामध्ये त्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये नतमस्तक व्हा. हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. सोनं नाणं हिरे माणके मोती जहागीरदारी पाटीलगारी मागा, जे हवंय ते मागा. आम्ही सकुशीने तुम्हाला द्यायला तयार आहोत. हिरोजी म्हटले राजा किल्ले रायगडाचं बांधकाम पूर्ण झालंय, पण एक दगड बसवण्याचं बाकी आहे. त्या दगडामध्ये माझं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. नावाची पाटी बसवण्यास त्या मंदिराच्या 2 नंबरच्या पायरीमध्ये माझं नावाचं पाटी बसवण्यास त्या ठिकाणी मला परमिशन द्या. हेच माझं मला बक्षीस पाहिजे. मग हिरोजी एक नावाची पाटी, हिरोजी एक नावाची पाटी एका मंदिराच्या पायरीमध्ये तुम्ही का लिहिताय. तुमचं नाव लिहायचं असेल ना मोठ्या अक्षरामध्ये महादरवाजाच्या पायरीवरती लिहा, बाल्ले किल्ल्याच्या गेटवरती लिहा. आता एवढ्या मोकळा जागा सोडून एक नावाची पाटी एका मंदिराच्या पायरीमध्ये का. राजे तुम्ही शंकराचे शिवभक्त आहात. ज्या वेळेस राजे तुम्ही या रायगडावरती असाल, राजे तुम्ही शंकराचे शिवभक्त आहात.
ज्या ज्या वेळेस राजे तुम्ही रायगडावरती असाल त्या वेळेस मंदिरामध्ये जाताना सतत राजे तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श माझ्या नावाला लागला पाहिजे आणि तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकी असली पाहिजे. राज राज राजा तुम्हीच आमच्या दैवत आहात, हेच माझं मला बक्षीस पाहिजे, बाकी काही नको. हे शब्द ऐकताच महाराजांचं अंतःकरण भरून आलं. भरलेल्या हृदयाने हिरोजीने मिठी मारले की हिरोजी केलेल्या बांधकामाचं शाश्वती काय? तुम्ही जी बांधकामं केली याची शाश्वती काय? 400 वर्षापूर्वीचं बांधकामाचं गॅरंटी पत्र तिथे आहे. जोपर्यंत या पृथ्वी तळावरती आकाशातले सूर्य चंद्र तारे राहतील ना, जोपर्यंत या पृथ्वी तळावरती या आकाशातले सूर्य चंद्र तारे झलकत राहतील तोपर्यंत माझ्या केलेल्या दगडी बांधकामास काही लागणार नाही. माझं दगडाचं बांधकाम माझं दगडाचं बांधकाम तसंच राहील. ते बांधकामाचं शाश्वती पत्र तिथे आहे, मोडे लिपीमध्ये दाखवणार. तिथे जाऊन तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. आता आपण रायगडावरती जाणार आहोत. रायगडावरती जाताना आपल्याला हत्तीला पाहायला त्याची माहिती आपण किल्ल्यामध्ये जाणार. त्याच्या वरचं बांधकाम सागाच्या लाकडामध्ये होतं. 400 वर्षापूर्वी याच्यावरती पाण्याची टाकी होती. आता तांब्याच्या पाईपातून वरच्या टाकी मधलं पाणी हे 7 तळ धरणमध्ये आतमध्ये दगडाची भांडी आहेत गोल आकाराची, त्याच्यातून पाणी सोडलं जात होतं. आतून छोट्या देवळ्या आहेत, देवळ्यातून काऊ मातींचे दिवे लावले जात होते. देवळ्यातून काऊ मातींचे दिवे लावले जात होते. खिडक्यातून पैठणी कापड, आतून रेशमी पडदे, बाल्ले किल्ल्याची रायगडाची शोभा वाढवण्यासाठी इथे कारंजे लावलं जात होतं. म्हणजे कारंजांचं जे प्रतिबिंब होतं ते गंगासागराच्या पाण्यामध्ये पडलं जात होतं. मग त्यावेळेस वैभव याचं कसं असेल कल्पना करा. रायगडाची बाल्ले किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी इथे कारंजे लावलं जात होतं. पालखण्या होत्या. स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी कुठलाही गड किल्ला जिंकला की स्वराज्याचं प्रतीक भगवा ध्वज इथे फडकावायचे. इथे विजय मिळवला जातो. मेना दरवाजा आणि पालखी दरवाजातून आपण आतमध्ये आलात. पालखी आणि मेना याच्यामध्ये फरक होता. मेना म्हणजे स्त्रियांसाठी, मेना म्हणजे पॅकबंद, पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. महाराजांच्या राण्या राजघरातल्या स्त्रिया त्या मेनाच्या साहाय्याने येणं जाणं करत होत्या. म्हणून इतिहासामध्ये त्या गेटला मेना दरवाजा असं म्हटलं जातं. पालखी दरवाजा इकडनं महाराजांची पालखी आतमध्ये येतो. मेना म्हणजे पॅकबंद, पालखी ओपन. आता मेना आणि पालखी याच्यामध्ये दगडाची सल्ल केलेली आडवी भिंत दिसते ना, हे राण्यांचे महल. एका राणीसाठी बांधलेला एक महल होता. आतून 6 राण्यांचे 6 महल कनेक्ट आहेत. रायगडावरती राण्यांचे 6 महल पाहण्यासाठी मिळतात. अगोदर माहिती घेणार आहोत, मग बघणार आहोत. मग छत्रपती शिवाजी राजांना राण्या तरी किती होत्या? आपल्या राजांना 8 राण्या होत्या. किल्ले रायगडावरती राण्या 6 राहत होत्या. राजांना 8 राण्या होत्या. किल्ले रायगडावरती राण्या 6 राहत होत्या. मग उरलेल्या 2 राण्या राहत होत्या कुठे, हा पण प्रश्न पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांची राजांची पट राणी सहीबाई, पहिली राजधानी राजगड. त्या राजगड किल्ल्यावरती सहीबाई राहत होत्या. त्यांचा मुलगा संभाजी राजे 2 वर्षाचे असताना सहीबाईंचं निधन हे राजगड किल्ल्यावरती झालं. म्हणजे रायगड घेण्या अगोदर सहीबाईंचं निधन हे राजगड किल्ल्यावरती झालं. सहीबाईंनी हा रायगड पाहिला नाही. येताना गडाच्या पायथ्याला पाचडगाव पाहिला असेल. पाचडगाव शेजारी उतरत्या वयानुसार आऊ साहेबांना किल्ले रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं. 9 एकरचं भाडं गडाच्या पायथ्याला त्यांच्यासाठी बांधलेलं होतं. त्यांच्या सेवा करण्यासाठी होता. 6 राण्या त्या रायगडावरती लागतात. मग राण्यांची नाव सहीबाई, मीराबाई, दासीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सरपोळबाई, पुत्रबाई, सगुणाबाई अशा छत्रपती शिवाजी राजांच्या 8 मुलं होते. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि 4 मुली होत्या. महाराजांनी या 8 राण्या का केल्या? आपल्या राजांचं राजकारण नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. सिरके, इंगले, मोहिते, पिंपळकर, जाधव, गायकवाड, विचारे, पालकर. आता एखाद्या गावातल्या जर का त्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तर आपल्या विरोधात जाणार नाही. त्या गावाचा पाठिंबा राहील आणि आपलं स्वराज्य वाढेल. राण्यांची नावं सहीबाई,
सोयराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवरबाई, पुतलाबाई, सगुणाबाई अशा राजांच्या 8 राण्या होत्या. रायगडावरती राण्या 6 राहत होत्या. एक राजगड किल्ल्यावरती राहत होते. गडाच्या पायथ्याला पुतला राणी राहत होत्या. त्यामधल्या उरलेल्या 6 राण्या इथे पावसाळ्यात त्याला काही त्या मेघडंबरीला होत नाही. तिथे समोर मेघडंबरीच्या खाली 3 खिडक्या आहेत बघा. समोर बघा 3 खिडक्या दिसतात का? आडव्या आडव्या 3 खिडक्या दिसतात का? त्याच्यामध्ये आतमध्ये अतिमहत्वाचा दगडाचा चौथरा आहे. त्या दगडाच्या चौथऱ्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो. एक मन म्हणजे 40 किलो असं वजनी 1280 कोणीची गादी महाराजांच्या राजांच्या इथे या जुल्फेर खानाने सोन्याची गादी, सोन्याची तोडफोड केली. सोनं त्याने पितळवून ही पंचधातूची मेघडंबरी म्हणजे 5 धातूंनी घडवलेली 5 धातूंनी तयार केलेली मेघडंबरी. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर कॅनी गेलसिंग यांच्या हस्ते एक मेघडंबरीचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मेघडंबरीच्या आतमध्ये जे प्रतिमा बसवले हे कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे राजांचे 13वे महाराज 6 जून 2009 मध्ये आतल्या प्रतिमेचं उद्घाटन झाले. तो छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. त्यावेळी हा दरबार पूर्ण संपूर्ण काय शनिवारी सकाळी पहाटे राजाने स्नान केलं. राजाने पोशाख चढवला, कपाळी चंद्र, गळ्यामध्ये कवड्याची माळ, आई भवानी मातेला साकडं घातलं. जगदीश्वर श्रीकाईला राजे नतमस्तक झाले.
आता या देवदेवतांचं दर्शन करून शनिवारी सकाळी पहाटे राजे राजमार्गातून हत्तीच्या रवळणी राजे पहाटे शनिवारी सकाळी पहाटे वाद बसता राजे देवदेवतांचं दर्शन करून हत्तीच्या अंबारीवरती राजे राजमार्गातून पहाटे निघालेले असतात. राजे दरबारामध्ये येत असताना शिवराज्याभिषेकाला अजून 6,000 लोकांनी गर्दी केली. दरबार पैठणी कापडाने मखमली कोटाने सजवलेला होता. पेटक्या मशाली आणि पेटक्या मशालीच्या आतून शिवराज्याभिषेकाला 6,000 लोक बसली होती. सिंहासनाच्या उजवीकडे आऊसाहेब बसल्या होत्या, डावीकडे मंत्रिमंडळ, संभाजी महाराज, राजाराम महाराज, राजांच्या राण्या बसल्या. राजे पहाटे दरबारामध्ये येत असताना हत्तीच्या अंबारीवरती राजे दरबारामध्ये येत असताना एक नजरेने राजेने भरलेल्या जनतेला पाहिलं आणि आता आनंदाचा सोहळा पाहून छत्रपती शिवाजी राजांचं हे अंतःकरण भरलं. राजे छत्रपती होणार होते. महाराजांचं अंतःकरण येण्याचं कारण एक होतं, ज्यांच्या मावळ्यांच्या जीवाभावावरती हिंदवी स्वराज्य उभं केलं. तो जीवाभावाचा एकही सरदार आणि एकही मावळा आनंदाच्या सोहळ्याला जीवाभावाची राज्याभिषेकाच्या अगोदरच जाळ्यामध्ये राजांचं अंतःकरण भरलं. ह्या भरलेल्या 6,000 लोकांतून त्या मावळ्यांच्या बायका विकत पडल्या. राजाने मावळ्यांच्या लहान मुलांकडे पाहिलं आणि मात्र राजांची हात पाहिजे. त्या लटकटच्या अंगाने राजा सिंहासनावर आपल्या आईला राजा नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो ज्यांच्या जीवाभावावरती. आम्ही हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. तो माझ्या जीवाभावातला एकही सरदार आणि एकही मावळा माझ्या आनंदाच्या सोहळ्याला माझ्या नजरेसमोर मला कुठे दिसत नाही की आऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. ते आम्हास आमचे मावळे आठवतात की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो तो माझा प्रतापराव गुजर. या हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो तो माझा तान्हाजी मालुसरे. आऊ साहेब आधी लग्न कोंढाण्याचं मुळाची लग्नाची पत्रिका द्यायला आली होती. राजे म्हणाले की कोंढाणा ताब्यात घ्यायचं आपल्याला. मुळाचं लग्न बाजूला ठेवलं आणि तो हाती कोंढाणा घेतला. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा तो माझा तानाजी माणूस रे. आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची चौथी पायरी चढतो ना. आऊ साहेब लाख मेले तरी चालतील पण त्या लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे आग्र्यावरनं माझी सुटका करणारे माझा सेवक असेल. असंख्य वीरांची असंख्य मावळ्यांची नावं घेत राजे लटकत्या पायनी त्या लटकत्या अंगाने सिंहासनाकडे जाताना राजाने उजवा गुडघा टेकवला आणि विष्णूची मूर्ती महाराजांच्या हातामध्ये. असंख्य वीरांची असंख्य मावळ्यांची नावं घेत राजे लटकत्या पायनी लटकत्या अंगाने 32 मन सोन्याच्या गादीवरती राजेने उजवा गुडघा टेकवला आणि विष्णूची मूर्ती महाराजांच्या हातामध्ये दिली. काशीच्या गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. त्या पाण्याचा राजांवरती अभिषेक केला. हजारो मोहरा राजांच्या अंगावरती उधळवल्या भरलेल्या 6,000 लोकांनी शाली फेटे गुंडाळ्या फुलांचा वर्ष केला. हजारो मोहरा उधळवल्या काशीच्या गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी. त्या पाण्याचा राजांवरती अभिषेक केला. नगार खण्यावरती नगारे चौघडे ढोल तासे वाजू लागले. मागून एक येते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी राजांचा तो शिवराज्याभिषेक सोहळा इथे झाला आणि छत्रपती शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेकाला जे 2 बलाढ्य देहाचे हत्ती आणले होते त्या गेटच्या बाहेर सजून ठेवले होते. ज्यावेळेस त्या इंग्रजाला प्रश्न पडला इथे आल्यानंतर तो म्हणाला मी पायी चढून आलो मग राजाने हत्ती आणले कसं. त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा गणपती
वर्ण रत्न श्रीपती अस्तावधान जागृत अस्त प्रधान वैशिष्ट न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलामदास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय सो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय सो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय सो धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय सो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय सो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय सो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्तात भिनलंय काय जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्तात भिनलंय काय जय जिजाऊ जय शिवराय पार्वती हर हर महादेव हर महादेव हर महादेव शेगाचं काय धन्या आपल्या नंदीचा जगदीश्वर देवाच्या पाया पडत चालू मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पॉईंट पोहोचलेलो आहे. आता आम्ही घरी चाललो, पाया पडलो आम्ही घरी. जय शिवराय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा. थँक्यू.